स्वागत आहे आपल्या मराठी हिंदी ब्लॉगमध्ये। आज आपण शूज मागितला होता रेड टेपचा शूज होता 1450 रुपये काहीतरी। पण ह्याची क्वालिटी मला काय तेवढी खास वाटना गेली ती। मग मी ह्याला थोडं चेक केलो, लुक वगैरे चांगला होता, पण शूज थोडं एकदम मला क्वालिटी वाटली नाही 1500 रुपयासारखी। हे काय रेड टेप वगैरे नाव होतं। मी काय केलं मग, ठीक आहे म्हणलं, एकदा बघितलं पायात वगैरे घालून, तर मग मला काय आवडला नाही। तर मी म्हणलं आता नाही, मला रिटर्न करून टाकतो म्हणलं। रिटर्नला टाकलो। फ्लिपकार्टला कसं रिटर्नला टाकलं तर एक दुसऱ्या दिवशी रिप्लेस म्हणजे रिटर्न होऊ शकतो। मग हा कस्टमर पहिलेचाच होता, त्याचा ऑन ऑफचा फॉल्ट निघा नव्हता। मग मी म्हणलं याला बटनमध्ये फॉल्ट आहे, दुसरा बटन टाकून बघू। तर हे म्हणलं माझ्यापाशी जुनं बटन आहे, ते टाकून बघा। ठीक आहे म्हणलं, चालते म्हणलं। पहिलं बघा म्हणलं बटन चालू आहे का बंद आहे। हा बटन चालू होता, पण ह्याच्या बटनमध्ये फॉल्ट नव्हता। या मोबाईलच्या मध्ये जी आहे ना, फिंगरवरी बसत नव्हतं बरोबर। तरी मी एकदा मोबाईल खोलून पूर्ण बघितला मी, तर फिंगरमध्ये थोडा फॉल्ट होता। मग मी थोडंसं मार्केटला आलतो, RT ऑफिसला थोडंसं काम होतं मला, पेपरचं वगैरे गाडीचं। मग ते RT ऑफिसमध्ये येऊन पेपरचं काम वगैरे केलो। म्हणलं आता जाऊ म्हणलं आता घराकडे इथं घराकडे नाही आलो, घराकडून लगेच दुकानात आलो। तेवढं ते कस्टमर आलं तर चार्जरसाठी, त्याला चार्जर दिलं आपण। चार्जर झाल्यानंतर म्हणलं थोडं साफसफाई वगैरे करू, तेवढं अजून एक मोबाईल आला। हा मोबाईलला डिस्प्ले टाकायचं होतं आपल्याला। डिस्प्ले म्हणतात, कोणी कंबो म्हणतात, कोणी फोल्डर म्हणतात, प्रत्येकाला वेगवेगळं नाव आहे इथं। हा आलता, आपण याला पूर्ण खोललो वगैरे, साफसफाई वगैरे केलो। एकदम घाण वगैरे होतं, कारण इथं बिहारी लोक वगैरे जास्त असल्यामुळं आपल्याला जास्त करून म्हणजे बिहारचे आणि UP-MP लोक आहेत इकडं। हा आपण कंबो टाकला, त्याला कंबो वगैरे एकदम फिटिंग नंबर केली आपण। कस्टमरला आलता चेक करण्यासाठी, चेक वगैरे केलो। चेक केल्यानंतर म्हणलं त्याला एकदा तू पण चेक करून घे भाई। कसं आहे, त्याची वॉरंटी गॅरंटी नसते, मला पण भेटत नाही, तुला पण नाही भेटणार, चेक करूनच भेटणार। मग आपण चेक करून घेतलो। मग आलता हे आयटेलचा आपल्याला चार्जिंग कनेक्टर टाकायचं होतं। कोणी CC पण म्हणतं ह्याला। मग ते चार्जिंग कनेक्टरचं काम झाल्यानंतर अजून एक मोबाईल आला, हा फोल्डर डिस्प्ले कंबो होता, कर्व मोटरोलाचा मोबाईल। ह्याचा कर्व डिस्प्ले खूप महाग आहे। मग आपण चेक वगैरे केलो, हे मोटरोला 55G असं काहीतरी मॉडेल आहे। मग हा आपण कंबो वगैरे फिट करून चेक करून पहिले घेतलो। मग आपण मार्केटला वगैरे कंबो आणलो होतो, पण मी त्याचा व्हिडिओ वगैरे शूट केला नाही, कारण कसं आहे 2 दिवस झालं इलेक्शन वगैरे असल्यामुळे ना व्हिडिओ वगैरे पूर्ण शूट झाले नाहीत। जेवढे व्हिडिओ होते तेवढे आज शूट केलो आहे मी। आणि मी म्हणलं आता काही व्हिडिओ जास्त आपण केलेच नाही शूट, म्हणून जाऊ द्या म्हणून ह्याची फिटिंग वगैरे नाही दाखवली मी तुम्हाला। फक्त हा डिस्प्ले काढलेला वगैरे बघू शकता तुम्ही, एकदम कर्व राहता, एकदम पातळ डिस्प्ले। आपल्याला डिस्प्ले बसला होता, पण त्याचा व्हिडिओ शूट घेतला नाही आपण। भेटू असेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओला लाईक पण करा, व्हिडिओ पुढं मागं होत राहतात। नवीन कुणाला कॅमेरा पुढे येणं होत नाही, मला पण खूप दिवस झाले व्हिडिओ सोडून, म्हणून आज थोडं बहुत शूट केलेलं आहे। कसं आहे, कामात जास्त लक्ष, व्हिडिओ शूट होण्यात गेलेत। चला तर मग भेटू नेक्स्ट, बाय।